सोशल मीडियावरील लाईक, कमेंट्स आणि वर्चस्वाच्या वादातून सुरू झालेली भांडणं आता थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचली आहेत। शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात 19 वर्षीय तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या प्रकरणात प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभारसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे या हल्ल्याचं कनेक्शन थेट साताऱ्यातल्या कास पठारावरच्या जुन्या वादाशी असल्याचं तपासात समोर आलंय। नेमकं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, आपण हा रिपोर्ट बघूया। धडकी भरवणारी ही दृश्य आहेत पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या फ्लाइंग जिप्सी कॅफे बाहेरची। शनिवारी 15 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजता ही घटना घडली। अथर्व प्रमोद जगताप ह्या 19 वर्षीय तरुणाला आरोपींच्या टोळक्यानं गाठलं। तू पोरीना काय बोलला, आमच्यासोबत चल, तुला दाखवतो, अशी धमकी देत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। जीवाच्या भीतीनं अथर्व पुन्हा कॅफेत धावला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत कॅफेमध्ये प्रवेश केला। याला जिवंत सोडू नका असं म्हणत त्याच्यावर कोयत्यानं आणि इतर शस्त्रांनी वार करण्यात आले। एवढ्यावरच न थांबता टोळक्यानं हॉटेलमधील खुर्च्या फेकून आणि लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली। गंभीर जखमी झालेल्या अथर्वनं नंतर डेक्कन पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली। या हल्ल्यामागचं कारण समोर आल्यानंतर प्रकरण आणखी गंभीर बनलं। पोलिसांच्या तपासानुसार अथर्व आणि हल्लेखोर आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत। काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील कास पठारावर स्टंटबाजी करतानाची रील शूट करताना कारला कट मारण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता। या जुन्या वादातून सोशल मीडियावरील लाईक, कमेंट आणि वर्चस्वाचा वाद वाढत गेला आणि याच रागातून पुण्यामध्ये अथर्ववर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून डेक्कन पोलिसांनी तातडीनं कारवाई केली। पोलिसांनी या प्रकरणात प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभारसह स्नेहल सोनके आणि शार्दूल ओव्हाळ यांच्यासह 7 जणांना अटक केली। त्यांच्यासोबत असलेल्या इतर 7 ते 8 अज्ञात साथीदारांचाही पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। पण सोशल मीडियावरील वर्चस्व आणि जुन्या वादाच्या रागातून पुण्यामध्ये घडलेल्या ह्या प्रकारामुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली। विशेष म्हणजे फ्लाइंग जिप्सी कॅफे ह्या आधी वादाच्या केंद्रस्थानी राहिले। कॅफेत तोडफोड आणि गैरवर्तनाच्या प्रकारानंतर डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर 29 जून 2026 रोजी निलंबनाची कारवाई झाली होती। मात्र घटनेची सत्यता तपासल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आलं। पण शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात अशा प्रकारे सोशल मीडियावरची लाईक, कमेंटची भांडणं, रील्समधून दाखवलं जाणारं वर्चस्व आणि त्यातून वाढणारा हा वैयक्तिक राग, या सगळ्याचा शेवट आता कोयत्याच्या वारापर्यंत पोहोचलाय। पुण्यातील ह्या घटनेनं रील स्टारच्या आभासी जगामागचं धक्कादायक वास्तव समोर आणलंय। त्यामुळे सोशल मीडियावरील वाद प्रत्यक्ष आयुष्यात हिंसक होण्यापूर्वीच त्याला आळा घालण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।